सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करावे. माऊलींनो, आपण ऐकत आहोत श्रीकृष्ण भाग 45वा. या पूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून सर्व ब्रिजवासियांनी गोवर्धनाची पूजा केली आणि देवेंद्रांची पूजा त्यांनी बंद केली. आता वृंदावन वासियांनी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून इंद्रपूजा बंद केल्यावरती काय झालं असेल, तर निश्चितच देवराज इंद्रांना अतिशय राग आलेला आहे. आणि इंद्रांना हे चांगलेच माहित होते की साक्षात श्रीकृष्ण हे नंद प्रमुख गोपजनांचे स्वतः संरक्षण करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या व्रजवासी जनांवरती आपला राग काढण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी इंद्र हे वेगवेगळ्या प्रकारांचे जे मेघ होते, त्या मेघांचे अधिपती म्हणजेच इंद्र, त्यांनी अतिशय बलवान अशा मेघांना म्हणजेच सावर्तक नावाच्या मेघांना बोलवले. ज्या वेळेला परमेश्वराला या अखिल सृष्टीचा प्रलय करायचा असतो, त्यावेळेला अशा प्रकारचे मेघ बोलवले जातात. इंद्रांना अतिशय राग आल्यामुळे इंद्रांनी या सावर्तक नावाच्या मेघांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले आणि त्यांनी त्या मेघांना आज्ञा दिली की तुम्ही त्वरित वृंदावनावर जा आणि त्या व्रजभूमीला तुम्ही अतिशय मुसळधार पावसाने पाण्यात बुडवून टाका, अशी देवेंद्राने त्या मेघांना आज्ञा केली आहे. आसुरी भावनेमुळे देवेंद्र स्वतःला अतिशय सामर्थ्यवान व्यक्ती समजू लागले आहेत आणि ज्या वेळेला असुर शक्ती बलवान होते, त्यावेळेला ती त्या परमेश्वराचा उपमर्द करू लागते. अर्थातच इंद्र हे असुर नव्हते, परंतु त्यांना आपल्या उच्च पदाचा एवढा गर्व झाला होता की त्यांनी त्या परमशक्तीला आव्हान देऊ पाहिले होते आणि सद्यस्थितीमध्ये ते स्वतःला भगवान परमेश्वर श्रीकृष्णांच्या पेक्षाही सामर्थ्यवान समजू लागले होते. आणि इंद्र म्हणाले की अरे, या व्रजवासींचा उद्दामपणा तर पहा. या व्रजवासींनी त्या गवळ्याला, एका सामान्य मनुष्याला, त्या कृष्णावरच्या आंधळ्या प्रेमाला त्यांनी अधिक महत्व देऊन त्यांनी माझा अपमान केला. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेच आहेत की देवोपासक जे असतात ते फारसे बुद्धिमान नसतात, असेही त्यांनी त्या ठिकाणी घोषित केले. आणि ते म्हणाले की मनुष्याने सर्व प्रकारच्या ज्या उपासना आहेत, जे काही कर्मकांड आहे, त्याचा त्यांनी त्याग करावा आणि केवळ कृष्ण भावनेमध्येच त्यांनी लीन व्हावे, समरस व्हावे. श्रीकृष्णांचे देवेंद्राला प्रक्षुब्ध करणे आणि त्याच्यानंतर देवेंद्रांना धडा शिकवणे, हे केवळ त्यांनी भक्तांसाठी एक स्पष्ट संकेत असा दिला आहे की जी मनुष्य कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले असतात, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या देवी देवताची उपासना करण्याचे काहीही एक कारण नाही. कारण की जरी देवी देवतांना त्या मनुष्यांचा राग जरी आला, तरी त्यांनी निर्भय असावे, कारण की भगवान परमात्मा श्रीकृष्ण हे आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे संरक्षणच करत असतात आणि आपल्या भक्तांवरती श्रीकृष्णांची अखंड कृपा असते. इकडे इंद्र अतिशय क्रोधायमान झालेला होता आणि अशा स्थितीमध्ये इंद्रांनी त्या वृंदावनवासी जनांचा त्यांनी जी कृती केली होती, त्या कृतीविरुद्ध इंद्राने त्यांना शाप दिला आणि ते म्हणाले की देवतांच्या अधिकाराला शह देणारे तुम्ही जे ब्रजवासी आहात ना, तुम्ही तुमच्या भौतिक अस्तित्वात तुम्हाला दुःखच मिळेल आणि तुम्ही देवतांना प्रसन्नतेसाठी असलेला जो यज्ञ आहे, त्या यज्ञाचे तुम्ही केवळ उपेक्षा केल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सुख कधी लाभणार नाही आणि हे जे काही भौतिक अस्तित्व रूपी सागर आहे, या सागरातील संकट तुम्ही कधीच पार करू शकणार नाहीत. अशा पद्धतीने इंद्र अतिशय क्रोधाने खवळलेला आहे आणि तो म्हणाला की त्या कृष्ण नावाच्या त्या छोट्याशा वाचाळ मुलाच्या सूचनेवरून तुम्ही माझा आणि माझ्या अधिकार पदाचा जो अपमान केला आहे आणि जो माझा क्रोध तुम्ही ओढून घेतला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी या सावर्तक नावाच्या अतिशय बलवान अशा मेघांना मी इथे पाचारण करून तुमचे हे जे काही वृंदावन आहे, या वृंदावनाचे मी
समृद्धी सर्व प्रकारे नष्ट करून टाकण्याची आज्ञा केली आहे. आणि हे ग्रामीण वृंदावनवासी लोक हो, तुम्ही तुमच्या भौतिक ऐश्वर्यामुळे अतिशय उन्मत्त झाले आहात आणि त्या टिचभर कृष्णाच्या उपस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास हा मिथ्याच वाढला आहे. तो टिचभर पोर अतिशय वाचाळ आहे, पोरकट आहे आणि तुम्ही त्याला अतिशय ज्ञानी समजलात, निष्णात समजलात. त्याला या संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्थितीची यत्किंचितही कल्पना नाही आणि अशा या कृष्णाच्या बोलण्यावरती तुम्ही एवढा ठाम विश्वास ठेवलात. त्यामुळे तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि ती तुमच्या गोधनांच्या सकट तुम्ही नष्ट झाला पाहिजेत. अशा रीतीने देवेंद्रांनी अतिशय क्रोध आल्यामुळे तेथे सावर्तक मेघांना पाचारण केले आहे आणि त्यांना आज्ञा दिली आहे की या संपूर्ण वृंदावनाला पाण्यामध्ये बुडवून नष्ट करून टाका. जेव्हा इंद्राने त्या मेघांना आज्ञा केली तेव्हा त्या मेघांना देखील पुढे जाण्यासाठी भीती वाटू लागली. तेव्हा इंद्र म्हणाले, इंद्राने त्या मेघांना अभय दिले आणि सांगितले की अरे तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीमागे ऐरावतावरती स्वारून येतोच आहे आणि माझ्या येण्याच्या आधी मी मोठ्या मोठ्या मरुद्गणांना तुमच्या सोबत पाठवतो. अशा प्रकारे साक्षात देवेंद्रांची आज्ञा होता असते प्रचंड आकाराचे आणि प्रचंड भयानक असे काळेकुट्ट मेघ वृंदावनावरती एकत्र जमू लागले आणि तीव्र वेगाने वादळी वारे वाहू लागले आणि अशातच त्या मेघांनी गडगडाट सुरू केला. अतिशय प्रचंड भयानक अशा विजा चमकू लागल्या आणि मेघांनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात केली. त्या मेघांनी आपल्या सर्व शक्तीनिशी सतत वृंदावनावरती ते जल ओतू लागले. सगळीकडे अतिशय मुसळधार असा पाऊस पडू लागला. मुसळधार पावसाचा जलवर्षाव त्या वृंदावनाच्या भूमीवरती होऊ लागला आणि हळूहळू ती व्रजभूमी ही जलमय होऊ लागली. अतिशय उंच नीच परिसर सुद्धा सर्व ठिकाणी एकसारखाच भासू लागला. व्रजवासियांच्या तिथे राहणाऱ्या पशूंच्या जीवनाला सुद्धा धोका निर्माण झाला. नुसताच पाऊस नव्हता तर पावसाबरोबर अतिशय भयानक असा सोसाट्याचा वारा देखील वाहू लागला आणि त्यामुळे वृंदावनातील सगळे जीव बिचारे थंडीने थरथर कापू लागले. आणि आपला संहार होण्यापासून काहीतरी या संकटातून वाचण्यासाठी कुठला तरी मार्ग ते शोधू लागले, परंतु त्यांना कुठलाच मार्ग दिसत नव्हता. आता मात्र ते असहाय्य झाले आणि त्यांनी गोविंदाकडे श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेतला आणि या पावसाच्या माराने सर्वजण अतिशय भयभीत झाले. भांबावलेल्या गायी आपल्या वत्सांना, आपल्या वासरांना अंगाखाली घेऊन, मान खाली घालून त्या पुरुषोत्तम भगवानाच्या चरणाच्या आश्रयाखाली त्या सर्व आल्या आणि त्यावेळेला सर्व वृजवासी हे भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागले की हे प्रिय कृष्णा, आम्हाला माहिती आहे तू सर्व समर्थ आहेस. तुझा आपल्या भक्तांवरती नेहमीच अपार स्नेह आहे आणि हा जो प्रक्षुब्ध झालेला इंद्र आहे ना, हा मला अतिशय त्रस्त करत आहे, त्रास देत आहे. तेव्हा आता तूच तर आमचे रक्षण करू शकतोस, तेव्हा तू आमचे संरक्षण कर. वृंदावनवासी जनांनी देवेंद्राची पूजा बंद केल्यामुळे इंद्राला त्याचा जो यज्ञाचा भाग होता आणि जो सन्मान होता तो मिळत नव्हता. म्हणून तो या प्रसंगी अतिशय खवळलेला होता आणि त्यामुळे त्यांनी हे अतिशय भयंकर असे मेघ वृंदावनाकडे पाठवले आणि वादळी वारांच्या सह मोठमोठ्या गारा वृंदावनावरती अखंडपणे आणि जलवर्षाव होत होता. हे सगळे जे काही होते हे देवेंद्रांच्या प्रचंड त्यांना जो काही क्रोध आला होता त्या क्रोधाचे हे त्यांनी उघडे प्रदर्शन चालवले होते याची भगवान श्रीकृष्णांना सर्व प्रकारे जाणीव होती. श्रीकृष्णांनी विचार केला की स्वतःला जो परमश्रेष्ठ समजतो असा हा देवराज इंद्र, तो आपले सामर्थ्य जरी दाखवत असला तरी मी देखील माझा जो काही अधिकार आहे त्याप्रमाणे मी त्याला उत्तर देऊन त्याचा गर्व त्याचा जो हा काही मिथ्या गर्व आहे, हा मिथ्या गर्व मी नष्ट करणार आहे आणि मी त्याला दाखवून देणार आहे की हे जे काही विश्व संचलन आहे याचा काही तू सर्वे सर्वा मुळीच नाही. मी सर्वांचा स्वामी आहे. सर्व देवी देवता हे माझेच भक्त असल्यामुळे माझे जे काही परमप्रभुत्व आहे याचे विस्मरण कुणालाही होणे शक्य नाही. परंतु हा जो काही देवेंद्र आहे
याला आपला भौतिक बळाचा सध्या अतिशय मोठा गर्व झालेला आहे आणि तो या गर्वाने फारच धुंद झालेला आहे. आणि अशा या मिथ्या गर्वातून त्याला बाहेर काढण्यासाठी मला नक्कीच काहीतरी करावं लागेल. हे जे वृंदावनवासी आहेत हे माझे शुद्ध भक्त आहेत आणि वर्तमान समयी ते सर्वजण माझ्या दयेवरच सर्वस्व प्रकारे अवलंबून आहेत आणि त्यांना मी संपूर्णपणे माझ्या आश्रयाखाली घेणार. आणि आता माझ्या या योगेश्वराने मी माझ्या सर्व या प्रिय वृंदावनवासियांचे संरक्षण मला केलेच पाहिजे, असा विचार करून भगवान श्रीकृष्णाने एखाद्या लहान मुलाने ज्याप्रमाणे भुईछत्राला सहजपणे उचलावे ना, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्या गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीने अतिशय सहजतेने त्यांनी उचलून धरले आहे आणि गोवर्धन धारण लीला त्यांनी येथे प्रगट केली आहे. श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना म्हणाले की प्रिय बाबा व्रजवासी बंधू जनहो, पहा मी हा कसा गोवर्धन पर्वत उचलून धरला आहे. आता तुम्ही सर्वजण काय करा, या गोवर्धन पर्वताच्या खाली आश्रयासाठी येऊन उभे राहा, सुरक्षित व्हा, मुळीच घाबरू नका. मला माहिती आहे की तुम्ही हा जो काही मुसळधार पाऊस पडत आहे आणि हे जे काही तुफान वादळ आलेले आहे यामुळे तुम्ही सर्वजण त्रस्त झाला आहात. म्हणूनच हा मी पूर्ण पर्वतच उचलून धरला आहे आणि एखाद्या प्रचंड सुरक्षित छत्रीप्रमाणे तो तुमचे संरक्षण करेल. तुम्हाला तुमच्या जीवनाचे भय आहे यासाठी ही एक योग्य व्यवस्था आहे आणि तुम्ही सर्वजण आपल्या पशूंना घेऊन या प्रचंड छत्राखाली आश्रयाला येऊन उभे राहा आणि निर्भय व्हा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व व्रजवासियांना आश्वस्त केले आणि सर्व व्रजवासी देखील आपली सर्व संपत्ती आणि आपले गोधन घेऊन त्या गिरिराज गोवर्धनाच्या आश्रयाला आले आणि निश्चिंत झाले. व्रजवासी, त्यामध्ये सर्व गोपगोपिका, सर्व छोटे बालक, त्यांची गायी, वासरे, बैल, हे सर्वजण जवळपास एक आठवडाभर त्या गोवर्धनाच्या खाली आश्रयाला राहिले होते. आणि आश्चर्य असे की त्या काळामध्ये कुणालाही तहान, भूक किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय झाली नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती इतका मोठा गोवर्धन पर्वत कसा काय उचलून धरला असेल याचे सर्वांनाच राहून राहून आश्चर्य वाटत होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे ते अद्भुत योग सामर्थ्य पाहून साक्षात देवेंद्रांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. आता मात्र देवेंद्रांचा निर्धार डळमळू लागला आणि ते संभ्रमात पडले. त्यांनी सगळ्या मेघांना बोलवून घेतले आणि त्यांनी जे काही एक कार्य चालवले होते ना, ते कार्य थांबवण्याची देवेंद्रांनी त्या मेघांना आज्ञा केली. देवेंद्रांची आज्ञा झाल्यानंतर सर्व मेघ निघून गेले आणि आकाश पूर्ण स्वच्छ झाले. आतापर्यंतचा जो वादळी वारा वाहू लागला तो वारा देखील थांबला आणि सर्व व्रजवासियांना पुन्हा सूर्याचे दर्शन झाले. त्यावेळी गिरधारी म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान श्रीकृष्ण हे वृंदावनवासियांना म्हणाले की हे प्रिय गोपीजनांनो, तुम्ही आता सर्वजण आपापल्या सर्व वस्तू घेऊन बाहेर पडू शकता, कारण आता तुमच्यावरती आलेले सर्व संकट दूर झाले आहे. आपल्या या वृंदावनाच्या भूमीमध्ये जो जलप्रलय माजला होता तो आता कमी झाला आहे. नदीचा पूर देखील ओसरला आहे. सर्व मंडळींनी आपापल्या बैलगाड्या घेऊन त्याला बैल जुंपले आणि आपले सर्व सामान त्यावरती चढवले. आपल्या सर्व पशूंना त्यांनी बरोबर घेतले आणि सर्वजण हळूहळू त्या गोवर्धन गिरीच्या आश्रयातून बाहेर आल्यानंतर श्रीकृष्णांनी पुन्हा त्या गोवर्धन गिरीला पूर्वीप्रमाणे यथास्थानावर ठेवून दिले. सर्व वृंदावनवासी हे प्रेमभराने आपल्या परमात्म्याकडे आले आणि त्यांना हृदय भरून त्यांनी आलिंगन दिले आणि श्रीकृष्णांवर स्वाभाविकच स्नेह असणाऱ्या गोपिकांनी त्यांच्यावरती दही शिंपडले, अक्षदा टाकल्या आणि त्यांना आपल्या प्रेमपूर्वक अंतःकरणाने अनेक मंगल आशीर्वाद देत
यशोदा माता, रोहिणी माता, नंद महाराज आणि साक्षात बलराम भगवान यांनी देखील सर्वांनी एका पाठोपाठ एक श्रीकृष्णांना स्नेहभराने आलिंगन दिले आणि सर्वांनी पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना आशीर्वाद दिले. स्वर्गातील सर्व देवी देवता देखील यावेळेला आनंद प्रगट करू लागल्या. सर्वांनी शंख ढोल वाजवले. भूमीवरती प्रचंड पुष्पवृष्टी ते करू लागले आणि श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी सर्वजण तंबोऱ्यावरती गायन देखील करू लागले. आणि त्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे आपल्या बालसवंगड्यांच्या सह आणि आपल्या सर्व गोधनाला घेऊन ते आनंदाने आपल्या वृंदावनात सर्वजण आपापल्या घरी आनंदाने परतले. गोपिका ह्या नित्याप्रमाणे अगदी भावपूर्ण अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या विजयी लीलांचे त्या गान करू लागल्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.